आणि हे तुझ्यासाठी. माझ्यासाठी खूप छान आहे. अक्षय, आराध्याला आता बहीण मानलेस तेव्हा तिचं रक्षण करणं ही तुझी जबाबदारी आहे, कर्तव्य आहे तुझं हे. हो आजी. आराध्या, मी तुला वचन देतो, मी तुझं नेहमी रक्षण करेन. किती बरं वाटलं ऐकून. आता डॅड चला लवकर चला. ताई 30 वर्षाने तुम्हाला ओळखतेस. 30 वर्ष. कधी कधी वाटायचं की तुझा शोध घ्यावा, तुला येऊन भेटावं, पण नाही करता आलं ते. ताई तुला आठवतं लहानपणी तुला कुठलंही गिफ्ट दिलं ना की तू खुश व्हायचीस. तुम्ही मला गिफ्ट द्यायचीस, मलाही बरं वाटायचं. कधी ती वाटायचं की तुला एखादं मोठं गिफ्ट द्यावं, कधी जमलंच नाही का ते. आणि आज बघ ना, आज सगळं आहे तुझ्याकडे. आज माझ्याकडे सुद्धा खूप आहे. पण आता आज या क्षणाला तुला काय द्यावं ना तेच कळत नाहीये मला. माझी यशोधरा असती ना, तिने नक्कीच काहीतरी सुचवलं असतं मला. पण असती पण नाही. असू दे रे. गेली 30 वर्ष भाऊ असून सुद्धा माझी भाऊबीज सुनीच गेलीये. आज तुला मला ओवाळायला मिळतंय, हा केवढा मोठा आनंद आहे ना माझ्यासाठी. तुला काहीतरी द्यायचंच आहे ना मला. अगं हो ताई, पण काय देऊ ना खरंच कळत नाही मला. आज काही नको, पण मी मागेन तेव्हा मला हवी असलेली गोष्ट तू देशील असं वचन दे. दिलं वचन. सर, कोण हवंय तुम्हाला? परवानगीशिवाय तुम्ही आतमध्ये नाही जाऊ शकत. हे बघा, पोलिसांच्या कामात अडथळा आणू नका, तुम्हालाही शिक्षा होईल. बाजूला वा. सर, झालं, सगळं झालं. आता आपण काय करणार? आता अरविंद सर,
इन्स्पेक्टर काय झालं? यशोधरेचा काही तपास लागला का? मम्मा नाही, त्या नाही सापडल्या, पण एक हत्यार सापडले. हत्यार? होय, बंदूक. ज्या जंगलात आम्हाला त्यांची गाडी सापडली त्याच जंगलात एक बंदूक सापडली. आणि या केसची उकल त्या बंदुकीत लपली आहे अशी आमची खात्री आहे. त्यामुळे सगळ्यांच्या हाताचे ठसे हवेत. यशोधरा मॅडमशी जोडलेल्या प्रत्येक व्यक्तीच्या हाताचे ठसे घ्यायला आम्ही आलेलो आहोत. अरविंद सर, आपल्याला यशोधरा मॅडमचा गुन्हेगार लवकरच सापडेल, कारण आमची खात्री आहे तो याच घरात दडलेला आहे. हे बघा इन्स्पेक्टर साहेब, तुम्ही तुमचं काम करा, पण गुन्हेगार या घरात सापडेल हे तुमचं म्हणणं जे आहे ना ते मला पटत नाहीये. उगाच तुम्ही आरोप करू नका. सॉरी सर, पण आम्हाला आमचं काम करू दे. अरविंद, त्यांचं प्रोसिजर त्यांना करू दे. उगाच आपण अडथळा नको आणायला. या हवालदार, सगळ्यांच्या हाताचे ठसे घ्या. आजी, तुम्ही बसून घ्या. श्रेयस